धनसंपत्ती कधी येईल? एक, घरातून कामानिमित्त बाहेर पडताना थोडे तरी पैसे शर्टच्या वरच्या खिशात ठेवावेतच. मोकळ्या खिशाने बाहेर पडू नये. 2, बाहेरून घरात येताना काहीतरी वस्तू घरात आणावी. विकत आणू नये, रिकाम्या हाताने आणू नये. मग झाडाचे पान आणले तरी चालेल. 3, शुक्रवारी गुलाबाचे फूल विकत आणावे. लाल रंगाचे मिळाले तर उत्तमच. मग नव्या कोऱ्या लाल कपड्यात गुंडाळून कपाटात किंवा गल्ल्यात ठेवावे. असे सलग 8 शुक्रवार करावे. 9व्या शुक्रवारी ती सर्व सुकलेली फुले कापडासहित संध्याकाळी वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. 4, पौर्णिमापासून रोज श्रीसूक्त वाचावे. 5, कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन करावे, अभिषेक व पूजा करावी. 6, रोज सकाळी स्नानानंतर श्री लक्ष्मी कवचाचा एक पाठ म्हणावा. 7, आपल्या घराजवळील देवाच्या देवळात जाऊन आपल्या पत्नीच्या हस्ते फुलाची वेणी किंवा गजरा देवीला अर्पण करावा. असे 4 शुक्रवार करावे. 8, दर शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालावी. असे 11 शनिवार करावे. 9, घरात बासरी टांगावी. 10, मुंग्यांना साखर मिश्रित कणिक खायला द्यावी. 11, रोज नाश्ता करण्यापूर्वी घर झाडून घ्यावे. 12, पांढऱ्या वस्तूचे दान केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते. 13, घरात संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.